विठोबा रखुमा हॅलो रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी ताल ताल थोडासा आवाज वाढ झाले वो साधनी दोहा विठ्ठल दोहा विठ्ठल बरवा झाले उतारणी दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल श्री दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर वापर खोमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा वापर कुमादेवी हरी तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम दास झालो हरिदासांचा बुद्धी काया मनी वाचा बुद्धी काया मनी वाचा बुद्धी काया मनी वाचा दास झालो हरिदासांचा बुद्धी काया मनी वाचा बुद्धी काया मनी वाचा बुद्धी काया मनी वाचा दास झालो हरी बुद्धी काया मनी वाचा बुद्धी काया मनी वाचा तिथी प्रेमाचा सोकाळ सुकाळ तेथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदंग कल्लोळ इथे प्रेमाचं सुकाळ तार मृदंग कल्लोळ नासे दुष्ट बुद्धी सकळ नित्य समाधी हरी कथा नासे दुष्ट बुद्धी सकळ नित्य समाधी हरी कथा तेथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदंग कल्लोळ नासे दुष्ट बुद्धी सकाळ नित्य समाधी हरी कीर्तनी तेथे प्रेमाचा सुकाळ मृदंग कल्लोळ नासे दुष्ट बुद्धी सकळ समाधी हरी हरी ऐकता हरकता ते लागे त्या भक्ता कथा
सकळ समाधी हरी केसरी देखोनी कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग 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 येथे प्रेमाचा सोकाळ मृदंग कल्लोळ नासे दुष्ट वृत्तीचा काळ नित्य समाधी हरी कथा तेथे प्रेमाचा सुकाळ कल्लोळ नासे दुष्ट बुद्धी सकळ समाधी हरी हरी जे सुख ब्रह्मादिका तुका म्हणे नाही सुख ब्रह्मादिका नाही नाही म्हणे तुका हे सुख ब्रह्मादिका नाही नाही म्हणे तुका हे सुख ब्रह्मादिका नाही नाही म्हणे तुका येथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदंग कल्लोळ नासे दुष्ट बुद्धीचा काळ नित्य समाधी हरी कथा तेथे प्रेमाचा सुकाळ नासे दुष्ट बुद्धी सकळ समाधी हरी कीर्तनी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिभक्तपरायण गायनाचार्य पाराजी महाराज तोगे आणि हरिभक्तपरायण गायनाचार्य नामदेवजी महाराज नरवडे या अभंगाला गोल चाल लावतील. त्यानंतर मृदंगावरती साथ करतील हरिभक्तपरायण शंकरजी महाराज जांभळे ताहेरपूरकर. हॅलो हॅलो हरणा दास झालो हरिदास 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 बुद्धी काया मने वाचा बुद्धी काया
बुद्धी काया मने वाचा बुद्धी काया मने वाचा जे प्रेमाचा सुख जे प्रेमा मने वाचा बुद्धि काया मने वाचा हेत प्रेमा दासु प्रेमा दासु मृदंग काळ मृदंग काळ मृदंग काळ मृदंग नाचे दृष्ट बुद्धी सकल नाचे दुष्ट बुद्धी सकल नाचे दृष्टी बुद्धीचा काळ नाचे दृष्टी बुद्धीचा काळ समाधी हरी कीर्तनी समाधी समाधी हरी कीर्तनी समाधी समाधी हरी कीर्तनी समाधी समाधी हरी कीर्तनी 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 नित्य समाधि हरि कीर्तन नित्य समाधि नित्य समाधि हर कीर्तने हरि कीर्तने हरि
हरी कीर्तने नित्य समाधी हरि कीर्तन नित्य समाधी हरि कीर्तन नित्य समाधी हरि कीर्तन जैसे प्रेमाचा तुका येथे प्रेमाचा विठ्ठल 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 टाळी वाजवा सगळे विठ्ठल 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 का वरदा हरी विठ्ठल कुंडली कमरदा हरी विठ्ठल श्रीनाथ भगवान अमृतानेश्वर महाराज कृष्ण महाराज एकाद महाराज नामगिरी महाराज सत्यगिरी महाराज की जय दास झालो हरिदासांचा बुद्धी काया मने वाचा तेथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदंग कल्लोळ नासे दुष्ट बुद्धी सकळ नित्य समाधी हरि कीर्तनी ऐकता हरिकथा भक्ती लागे त्या भक्ता देखोनी कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग तेथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदंग कल्लोळ नासे दुष्ट बुद्धी सकळ नित्य समाधी हरि कीर्तनी हे सुख ब्रह्मादिका नाही नाही म्हणे तुका तेथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदंग कल्लोळ नासे दुष्ट बुद्धी सकळ नित्य समाधी हरि कीर्तनी विभूमेनुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम ददानम गवामृंदकानंदनम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसर चरण गंगाजिया दुसर चरण गंगाजिया त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू दुसर चरण गंगाजिया दुसर चरण गंगाजिया त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू काशाय वस्त्रम करदंड धारिणम
कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादरूपं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची घ्यावी घ्यावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा देना दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दास झालो हरिदासांचा बुद्धी काया मने वाचा तेथे प्रेमाचा सुकाळ टाळ मृदंग कल्लोळ नासे दुष्ट बुद्धी सकळ नित्य समाधी हरिकीर्तनी प्रस्तुतस्थली संप्राप्त सेवेकरता निवडलेला भंग यच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या जगजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी सदैव आपला देह झिजविला असे वितराग संपन्न संत देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय यांच्या अभंग संहितेतील 5 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय हे या अभंगातून तुम्हा आम्हाला असं प्रतिपादन करतायत तुम्हा आम्हाला असं सांगतायत की बाबांनो बघा आम्ही हरिदासांचे दास झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय फळ पदरामध्ये मिळालं ते महाराज या अभंगामध्ये सांगतायत विढाला विढाला अभंगाचं चिंतन पूर्ण होईल हे मी काही सांगू शकत नाही कारण आता वेळही भरपूर झालेला आहे परंतु सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मी ठेवतोय बरेच जणांना असं वाटलंय अभंग जरा किचकट दिसतो हा अभंग मलाच पाठ करायला जड गेला जरा त्याच्यामुळे जर डोक्यात गोंधळ चालू जे अभंग आपण ऐकतो ते आपल्या सहज पाठ होतो आणि एखादा नवीन अभंग पाठ करायचा म्हटल्यानंतर जसं संसदेतले दिवस आठवतात त्याला 1-2 घंटे द्यावं लागतं त्यासाठी तो कधी कधी चुकायचा पण आज प्रयत्न केला म्हणला हा अभंग आपल्याला प्रथम घ्यायचा आहे आणि नागापूरलाच घ्यायचा आहे विढाला विढाला बरेच महाराज मंडळीचा असा प्रश्न आहे नवीन अभंग घेतला कीर्तन पडत मग तेच चालून द्यायचं रोज आहे का नाही एखाद्याचं मूल जन्माला आला आणि त्याने जर कीर्तन जन्माचं ठेवलं तर क्षणोक्षणी हाती करावी का तोले जाणार नाही का त्याच्यामुळं थोडाफार अभ्यास करून आलंच पाहिजे मला पण आज थोडासा अभंग घेण्याचा प्रयत्न केला एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल पण आता परफेक्ट काळजी करायची गरज नाही विढाला विढाला अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की 8 वर्षापासून चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी ज्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे श्री हरी भक्तिपरायण वैकुंठवासी बाळासाहेबजी महाराज सुखासे बाबांच्या 8व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडत आहे आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहातील 3ऱ्या दिवसाची कीर्तन वाक्पुष्प सेवा सर्व आमचे आश्रमातील सर्व भाविक मंडळी असतील आमचे महेश महाराज असतील योगेश महाराज असतील यांच्या वतीने माझ्याकडे आलेले आहे उर्वरित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे कीर्तनासाठी सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या परिसरातील सर्वच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे प्रामुख्याने ज्यांचा मृदंगावरती ओढ 7 आहे आमच्या आदरणीय श्री हरी भक्तिपरायण शंकरजी महाराज असतात त्यानंतर ज्यांचं
वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असतं. आमचे भागवताचार्य श्री विभूतिपरायण किशोरजी महाराज शास्त्री निकम महाराज या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण युवा कीर्तनकार गोड ज्यांचा आवाज आहे आमचे कृष्णाजी महाराज मुळे सावखेडकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण भागवताचार्य महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांचं गोड नाव आहे आमचे श्यामकांतजी महाराज भवर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण नामदेवजी महाराज ते या ठिकाणी आज उपस्थित आहे. त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. त्यानंतर आमचे श्री हरिभक्तिपरायण गोकुळजी महाराज आहे. त्यानंतर आमचे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण कृष्णाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण आकाशजी महाराज शास्त्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परिसरातील सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय श्री हरिभक्तिपरायण माऊली महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण ज्यांची गोड सुंदर या ठिकाणी चाल गायलेली आहे आमचे नामदेवजी महाराज नरवडे बाबा ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण ज्यांनी पाठीमागे चालीसाठी गोड साथ केले आमचे पाराजी तात्या तोगे ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे आदरणीय श्री हरिभक्तिपरायण कृष्णाजी महाराज निकम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे सुखदार काका असतील दोन्ही या ठिकाणी आमचे माधव काका ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे भुकेले मामा असतील त्यानंतर आमचे गुंजाळ मामा असतील परिसरातील ज्ञात अज्ञात सर्वच मंडळी टीम असतील गोड ज्यांचे सांस्कृतिक यांचे सुचित दादा कापसे प्रोप्रा बरोबर नागापूर ते नागापूर आणि पण परिसर ते टाकते ना गावचा मध्ये सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. एखाद्याचं नाव चुकून जर राहिलं असेल तर तुमचं सर्वांचं नाव मी उखाण्यामध्ये घेतो बाबा. काळजी करू नका कारण मला वेळ कमी आहे आणि धावत्या वेगामध्ये मला अभंगाचं चिंतन करायचं आहे. म्हणून सर्वांना मनापासून सार्वजनिक सर्वांना दंडवत करतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. विढाला विढाला प्रथमतः कार्यक्रम सुंदर अशा प्रकारचं नियोजन आहे. प्रथमतः आमचे महेशजी महाराज असतील आणि आमचे योगेशजी महाराज असतील या दोन्ही बाबांच्या पुत्रांसाठी एकदा जोरदार टाळ्यावरून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं. त्याचं कारण आहे एक दिवसचा कार्यक्रम करायचा सोपं नाही. कार्यक्रम आश्रमाच्या सर्व नियमावली पार पाडतात आणि आपल्या संसारातील जे काही वेळ आहे तो सगळं इथे खर्च करतात. ही सोपी गोष्ट नाही. या वयामध्ये या अखंड हरिनाम सप्ताह करायचं आश्रमाचं काम पाहिजे महाराज मंडळीचे मन सांभाळायचे इथं सोपं गोष्ट आहे का? आश्रम सांभाळणं म्हणजे सोपं नाहीये अवघड आहे. एक दिवसचं लग्न करायचं म्हणलं तर किती टेन्शन येतं बापाला आणि 5 दिवसचं लग्न आहे ना बरोबर अडी काही एक नाही. वेगवेगळ्या गावचे वेगवेगळ्या ठिकाणचे सगळेच भजनी मंडळ असेल महाराज मंडळी असतील गावकरी असेल सगळ्याच मंडळी सांभाळावं लागतं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपणच बहुश्रोत माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे पुरुष वर्ग उपस्थित आहे सर्वांना मनापासून धन्यवाद आहे. अभंग कीर्तन सेवेसाठी तुमच्या समोर जो प्रस्तुत केलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. अभंग 5 चरणाचा आहे. महाराजांच्या अभंग संहितेत आहे. महाराज सांगतायत की मी हरिदासांचं दास्यत्व स्वीकारलं. हरिदासांचा दास झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय फळ मला मिळालं ते महाराजांनी या अभंगात प्रतिपादन केलेलं आहे. विढाला विढाला या संपूर्ण मृत्यू लोकांमध्ये दास्यत्व करत नाही असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. हे जबाबदारीने वाक्य बोलतोय लक्ष ठेवा. पाटील असेल कोणी मोठे 50 एकर शेतीवाले असेल 100 एकर असेल त्यांनी सगळ्यांनी माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. मी काय बोलतोय या संपूर्ण मृत्यू लोकांमध्ये दास्यत्व करत नाही असा माणूस शोधून सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. शोधून सुद्धा किती सापडा शोधून तुम्हाला सापडणार नाही. त्याचं कारण आहे या जगात किती जरी मोठा असला तर त्याला कुणाचं कुणाचं हे ऐकावंच लागतं. विढाला विढाला दास्यत्व कुणालाच आवडत नाही ही पण गोष्ट लक्षात. वास्तविक पाहिलं तर दास्यत्व कुणाला आवडत नाही. ऐका कुणालाच आवडत नाही. कुणालाच वाटत नाही मी नौकर व्हावं. वाटतं कुणाला? समोर बसलेले नोकरी लागत तो भाग वेगळा आहे तो सोडून द्या. आता ते काय अवघड झालेलं आहे पण माझ्याकडे थोडस प्रामुख्याने लक्ष. कुणाला वाटतं का मी चाकर व्हावा मी चाकर व्हावा मी हमाल व्हावा मी कोणाचा तरी नौकर व्हावा असं कुणालाच वाटत नाही. प्रत्येकाला इच्छा काय की मी मालक व्हावा परंतु मालक होण्याची इच्छा असली तरी त्याला करावी लागते चाकरी. विढाला विढाला प्रभुत्व इच्छन्ति सर्वे. लक्ष ठेवा. सगळ्याला असं वाटतं या जगावरती माझं प्रभुत्व असलं पाहिजे मी मालक असतो. प्रभुत्व इच्छन्ति सर्वे पण पुढे ऐका सर्वांना जरी असं वाटत असेल की माझं प्रभुत्व असलं पाहिजे मी मालक असलं पाहिजे
परंतु ऐका, कुणालाही दास्यत्व मात्र आवडत नाही. दास्यत्व नेच्छन्ति जनाः, मी दास असावा असं कुणाला सुद्धा वाटत नाही. परंतु जरी वाटत नसलं तरी तुम्हाला कुणाचं कुणाचं तरी दास्य तर करावंच लागतं. विढाला विढाला मी दास असावा असं कुणाला वाटत नाही, पण करावी, प्रत्येकाला वाटतं मी मालक व्हावा, पण करावी लागते चाकरी. या दोन मुद्दे तुमच्या समोर मांडून मी अभंगाकडे येणार आहे. बघा, या मालकपणाची जो लागण आहे, ऐका बरं, लक्ष द्यावं. या मालकपणाचा जो रोग आहे, याची लागण फक्त माणसालाच आहे असं नाही, याची लागण कुणाकोणाला आहे? भजन करा सांगतो. विढाला विढाला कुणा कुणाला असं वाटतं की मी मालक असा. देव हा, जीव हा, साधवष्ट पशव पक्षीनस्तथा. कळालं तुम्हाला? कुणा कुणाला वाटतं मी मालक असावा? पहिले ऐका, देव हा, देवाला असं वाटतं मी मालक असावा. पुढे सांगितलंय जीव हा, इथं बसणाऱ्या प्रत्येक जीवाला असं वाटतं मी मालक असावा. पुढे सांगितलंय साधुवश्च, साधूला सुद्धा असं वाटतं मी मालक असावा. आणि पुढे सांगितलंय पशव पक्षीनस्तथा, पशु आणि पक्ष्यांना सुद्धा असं वाटतं की मी मालक व्हावा. विढाला विढाला या मालकपणाचा जो रोग आहे, हा रोग माणसालाच होईल असं नाही. सगळ्यात पहिला वर्ग आपण घेऊ, तो आहे पशु आणि पक्षी. आता पशु पक्ष्यांना सुद्धा हा रोग झालाय बरं का, की मी मालक असतो. तुम्ही म्हणाल महाराज एखादं उदाहरण असेल ना. आता मी तुम्हाला पशु पक्ष्याचं उदाहरण सांगतोय, मी तुम्हाला मोराचं उदाहरण नाही सांगतो. चाचूचे सांडाचे खंडीचे पै पाणी राजहंसे, ते सुद्धा मी राजहंसाचं सुद्धा तुम्हाला उदाहरण देणार नाही, मोराचं सुद्धा देणार. का नाही देणार? त्याचं कारण ते पाहायलाच भेटत नाही. ऐका, मोर तुमच्याकडं इकडं मोर आहे का? असेल तर द्या बाबा. मोरे आहे ना, हाड नावाचे मोरे, बरोबर की नाही? मोर मात्र पाहायला भेटत नाही. मग मी तुम्हाला पशु पक्षाचं एखाद्या पक्षाचं उदाहरण देणार आहे. मग या पशु पक्षाचं नाही देणार मी तुम्हाला. उदाहरण कोणाचं देणार? जे पक्षी तुम्ही पाळतात, बरेच जण पाळतात. छटाकचा असलं की एक दीड महिन्यात ते 3 किलोच होईल. कोणता पक्षी? कोणता? कोंबड्या. आलं का? बरोबर, कोंबड्या म्हणलं सगळ्याला आठवलं बाबा. बरं आहे, कोंबडी फार्म चाललं का मस्त चालत आहे की नाही? कोंबड्या, कोंबड्याचं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. का कोंबड्या तर सकाळी खुरडा, ते असं खुरड्यामध्ये त्या 5-50 कोंबड्या ठेवलेल्या असत्या मालकाने. तो सकाळी सकाळी उठतो, फ्रेश होतो आणि तो खुरडा वर करतो. खुरडा वर केल्यानंतर 5-50 कोंबड्या त्याच्यातून बाहेर येतात. 5-25 कोंबड्या पुढं, 5-25 कोंबड्या पिल्लं माग, आणि त्या कोंबड्यामध्ये एक तुरा काढून त्वऱ्यात चालतो. त्याचं नाव काय? कोंबडा. ऐक काय, कोण चालवतोय 5-50 कोंबड्या? तुरा काढून त्वऱ्यात चालवतो. तुरा काढून त्वऱ्यात चालणारा जो कोंबडा, त्याला असं वाटत मी या सगळ्या तांड्याचा, या समुदायाचा कोण आहे? मालक आहे. हा, राजा. बरोबर, मी राजा आहे, मालक आहे. त्या कोंबड्याला असं वाटत या सगळ्या कोंबड्याच्या समुदायाचा मी मालक आहे. जरी तो तुरा काढून त्वऱ्यात जरी चालत असला, त्याला वाटत असेल मी मालक आहे, पण त्याला सुद्धा करावी लागते चाकरी. भजन करा सांगतो. विढाला विढाला हा सगळा तांडाचा तांडा ज्यावेळेस उकंड्यावर जातो ना, पुढं उकंड्यात, हा तांडाच्या तांडा कोंबड्याचा उकंड्यावर गेला का तिथं त्यांचं खाते वाटप होतं. मग खाते वाटप झाल्यानंतर कोंबडा हा खनिज मंत्री होतो. कोणता मंत्री? खनिज मंत्री. त्यांचं सहजासहजी त्यांचं खाते वाटप लवकर होतं. 2.5 वर्ष 3 वर्ष वाट पाहिजे गरज नाही. काळजी ना करू, यांचं खाती पण लवकर होतं. खनिज मंत्री होतो. मग बाकीचे जे मंत्री आहे, म्हणजे कोंबड्या ते पिल्ल, मग ते खाद्य मंत्री होते. खनिज मंत्री कोंबडा, आणि पाठीमागे त्याच्यासोबत पाठीमागे हिंडारे ते कोण? खाद्य मंत्री. मग त्यांचा सर्वांचा तो शपथविधी ते सगळं आवरला. मग एक एक आपापलं जे काही पद दिलेलं आहे, जे मंत्रीपद आहे, ते भूषवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतो. मग सगळ्यात पहिला कोंबडा खनिज मंत्री तो असा उभा राहतो आणि तो त्याचं काम त्या ठिकाणी सुरू करतो. मी बोलत नाही, जगद्गुरु तुकोबाराय पुढे जीव करीला बनेने, पुढे जीव करीला बनेने, पुढे जीव करीला पुढे जीव करीला तुका म्हणे झाले कोंबड्याचे परी, तुका म्हणे झाले कोंबड्याचे परी,
तुका म्हणे झाली कोंबड्याची परी पुढेच उकरी लाभनेने पुढेच उकरी लाभनेने. तो तुरा काढून त्वऱ्यात चालणारा कोंबडा ज्यावेळेस त्याचं काम चालू करतो पुढं उकंड उकरत असतो आणि पाठीमागं उकरत असताना जे पाठीमागं त्या ठिकाणी तो उकरलेली जे घाण आहे त्याच्यामधून जे धान्य येतं ना जे चांगलं चांगलं खायला ते पाठीमागचे दाणे कोंबड्या त्याचे पिल्ल ते टिपत असतात. मला सांगा स्वतःला मालक समजणारा कोंबडा आहे परंतु तो त्या सर्व परिवारासाठी चाकर म्हणून काम करतोय. विढाला विढाला आता हे कोंबड्याचं झालं पण आपली गत तशीच झालेली. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी त्या कोंबड्यासारखं म्हणजे कोंबड्यासारखा प्रकार हा आपला झालेला. आपल्याला सुद्धा घरामध्ये असं वाटतं मी मालक आहे. घरी जर कोणी आलं माणूस जर घरात नसेल बाहेरच्या एखाद्या माणसाने आवाज दिला मावशी काका कुठे ते म्हणतात ते गडी माणूस घरी नाही आमचा. म्हणजे आपण कोण गडी आहे का नाही. आपण गडी आहे. स्वतःला काय समजतो मला एखादी चांगली माता भगिनी असेल ती म्हणते मालक स्वतःला ती मालक म्हणते आपल्याला म्हणजे आपण त्या घराचे मालक स्वतःला आपण मालक समजतो आणि इथं तर आपला घात होतो. एकदा का त्या पोराने आपल्याला दादा म्हटलं दादा मग याला असं वाटतं मी मालक आहे. मग तो दादा वही आणायची लगेच तो त्याची वही आणून देणार. दादा पैसे संपले फी भरायची दादा लगेच फी देणार. दादा मला गाडी घ्यायची दादाने दिले गाडीचे पैसे. ज्या बापाला ज्या दादाला असं वाटत होतं मी मालक आहे पण तो स्वतःला जरी मालक समजत असेल तर पोरासाठी त्याला चाकरी करावी लागते. विढाला विढाला पुत्र ते पितया पाशी पुत्र ते पितया पाशी सेवा घेती सेवकाईशी सेवा घेती सेवकाईशी सुनाची आदाशी सासा झाल्या अंजन्या सुनाची आसा सादा झाल्या अंजन्या सुनाची आदाशी सासा झाल्या अंजन्या सुनाची आदाशी सासा झाल्या अंजन्या. पोरानं म्हटलं एकदा दादा दादाला असं वाटतं मी मालक आहे. आयुष्यभर त्याला त्या परिवारासाठी झटी घ्यावं लागते. आणि तसंच एवढंच नाही परिवारामध्ये सासूला सुद्धा असं वाटत मी कोण आहे या घराची मालकीन आहे. मग नवीन येणारी जी सूनबाई आहे ती बरोबर गोड बोलून सासूबाईचा काटा ती म्हणती तू मालक आहे हो मी मालक आहे. मग ती म्हणती सासूबाई काल गावात चर्चा चालू होती की तुमची सासू कारल्याची भाजी फारच छान बनवते. हो मग कारल्याची भाजी मी छानच बनवते. मग अख्खा आयुष्यभर ती सासू कोण छान छान भाजी बनवून. मग सांगा सासू मालकीन आहे का. जरी समजत असली मालकीन पण सासू कोण आहे परिवारासाठी चाकर आहे. विढाला विढाला सुनांची या दासी सासा झाल्या आमदन्या. कळलं त्याला असं वाटतं की मी मालक आहे करावी लागते मात्र चाकरी. विढाला विढाला आता या असं जर थांबलं तर कधी कळलं माहितीये का आल्या आठवण काय बोल कधी आहे का नाही. असं मध्ये थांबलं होतं की नाही. कधी कधी काय होतं महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. एक तर आमच्या महाराज मंडळीचं एक तुझा त्यांच्याकडे लक्ष नसेल त्यांनी थांबलं. महाराज असे हात करीत बसतात आमचं गायक मंडळ बिनधास म्हणतो तू किती थांब आम्ही म्हणणार माघार घेत नाही आम्ही कारण आम्ही करून पाहिलं ना ते गायला राहायचं ते महाराज म्हणायचे थांबा. और थांबा म्हणजे आम्ही तिथं गायलाच उभं राहिलो तुम्ही कसं काय थांबे आम्हाला. विढाला विढाला प्रत्येक जण जरी म्हणत असला की मी मालक आहे पण करावी लागते मात्र चाकरी. पहिला जो मुद्दा तुमच्या पुढे मांडला आहे तो पशु आणि पक्षी यांना सुद्धा रोग. दुसरा वर्ग आहे तो आहे देवाचा वर्ग. देवांना सुद्धा असं वाटतं की आम्ही मालक असं पण त्यांना सुद्धा करावी लागते चाकरी. तिसरा वर्ग आहे जीव आहे. जीवांना सुद्धा असं वाटतं मी मालक आहे पण त्याला सुद्धा करावी लागते चाकरी. बघा देवांना सुद्धा असं वाटतं. पहिला पशु पक्षाचा जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी झालेला. दुसरा मुद्दा आहे देवांना असं वाटतं मी मालक व्हावा पण देवाला सुद्धा चाकरी करावी लागते. भजन करा सांगतो विढाला विढाला वनवासातला प्रसंग आहे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना
प्रभू रामचंद्रांना एक दृश्य समोर दिसलं. दृश्य असं होतं, एक मुंगळा होता आणि त्या मुंगळ्याच्या पाठीवरती भला मोठा मुंगळा बसलेला. पाठीवरती बसला आणि तो वजनात असा त्या ठिकाणी चाललेला होता. हे दृश्य बघितलं आणि प्रभू रामचंद्र त्या मुंगळ्याकडे पाहून हसायला लागले. हसायला लागल्यानंतर हे दृश्य सीता आई साहेबांनी पाहिले. आई साहेब त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला विचारतायत, प्रभू काय झालं नेमकं तुम्हाला हसायला? प्रभू रामचंद्र म्हणायला लागले की हे दृश्य बघितलं म्हणे, तो मुंगळा त्याच्या पाठीवरती बसलेला आहे. मग काय झालं म्हणे, पाठीवर तर बसलेला आहे म्हणे. ते नाही म्हणे, तो पाठीवरती जरी बसलेला असला पण याचा पूर्ण इतिहास जर पाहिला तर हा मुंगळा पाठीमागच्या जन्मामध्ये देवाचा देव इंद्र देवेंद्र हा पाठीमागच्या जन्मामध्ये देवेंद्र होता. आणि पाठीमागच्या जन्मात जरी देवेंद्र असला पण तो आता जरी जन्माला आला तरी सुद्धा पाठीमागचे संस्कार, पाठीमागचं त्याचं राहिलेलं स्वप्न ते ठिकाणी तो काही सोडत नाही. तो परत म्हणतो, मी पुन्हा बसन पुढं मुंगळ्यावरती, मी परत मुंगळ्यावरती. आपण कशाला म्हणायचं बाबा कोणाला, मी परत मुंगळ्यावरती बसन. पण हे कोण आहे? हा देवाचा देव इंद्र. मग त्यांना सुद्धा या खुर्चीचा मोह, या मालकपणाचा मोह त्या ठिकाणी सुटलेला नाही. विढाला विढाला मालकपणाची हौस देवांना सुटली नाही, पशु पक्ष्यांना सुद्धा सुटली नाही. प्रत्येकाला वाटतं प्रभुत्व इच्छन्ति, सगळ्यावरती माझं प्रभुत्व असलं, देवाला नाही, जीवाला सुद्धा नाही. प्रत्येकाला असं वाटतं मी मालक असला पाहिजे. आणि या मालकपणाची हौस माणसाला एवढी झाली की याच्या जोरावरती माणूस परिवारामध्ये मालक म्हणून राहतो, आयुष्यभर प्रपंचामध्ये झटत राहतो आणि माणसाचं सगळं तारुण्य, सगळं आयुष्य माणूस चाकर म्हणून त्या ठिकाणी खर्च करत असतो. विढाला विढाला बघा, कोणालाही ही हौस सुटली नाही. आज प्रत्येक जणाला कोणाची तो चाकरी करत असतो. आता आपल्याला या अभंगाच्या अनुषंगाने 3 चाकराचा विषय या ठिकाणी पाहायचा आहे. कोण आहे 3 चाकर? तर बघा, पहिला चाकर आहे तो जीव चाकर, दुसरा चाकर आहे तो आहे देव चाकर आणि तिसरा चाकर आहे तो आहे साधू चाकर. या 3 जणांचं उदाहरण आपल्याला पाहून त्या ठिकाणी अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. पहिला चाकर आहे तो आहे जीव चाकर. जीव कुणाकुणाची चाकरी करतो? हे बघा, जीवही चाकरी करतो, देवही चाकरी करतो, साधू सुद्धा चाकरी करतो. देव सुद्धा दास्यत्व स्वीकारतो, साधू सुद्धा दास्यत्व स्वीकारतो आणि जीव सुद्धा दास्यत्व स्वीकारतो. आता कोण कोणाची चाकरी करतो? पहिला घ्यायचा आपल्याला जीव. जीव कुणाकुणाची चाकरी करतो? जीव म्हणजे माणूस, परिवारातील सगळेच माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जण. माणूस कुणाकुणाची चाकरी करतो? सगळ्यात पहिले ऐका, माणूस हा बायकांची चाकरी करतो. कुणाची चाकरी करतो माणूस परिवारात? मी उदाहरणाशिवाय बोलणार नाही. माणूस हा बायकोची चाकरी करतो. कशी 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 भजन करा सांगतो. विढाला विढाला जीव हा बायकोची चाकरी करतो. या जगात कितीही माणूस मोठा असू दे त्याला घरी गेल्यावर ऐकावं. बोला, घरी गेल्यावर ऐकावं. बरोबर आहे. ते ऐकत ना रोज, पाहतो ना तू, आहे का नाही? ऐकावंच लागतं का नाही? घरी गेल्यावर प्रत्येकाला ऐकवतो. जीव हा कोणाची चाकरी करतो त्यावर मी उदाहरण सांगते तुम्हाला. जीव हा बायकोची चाकरी. घरी जर एखादी घटना घडली किंवा काही करायचं असेल तर ते म्हणतो थांबा विचारून येत. विचारल्याशिवाय त्याला मालक तो आहे पण चाकरी बायकोची करावी लागते. जीव हा बायकोची चाकरी. एका जणाला मी सांगितलं, अरे बाबा तू मालक आहे? मग मी मालक आहे महाराज. अरे बाबा मालक आहे, सगळे अधिकार तुझे असतील? हो, सगळे अधिकार माझे आहे. बरोबर. म्हटलं मग नागपूरला सप्ताह चालू आहे, वर्गणी देता का? त्यानं काय केलं, 10,000ची पावती फाडली असं. घरून विचारून येतो म्हटलं तू. म्हणजे आपल्या मालक जरी आपण असलो चाकरी आपल्याला मंडळीचीच करावं लागते, विचारून यावं लागतं. विढाला विढाला जीव हा बायकोची चाकरी. एवढी चाकरी करतो. एका जणाने सांगितलं मी लगेच बायकोचं ऐकत नाही, नाहीच ऐकत म्हणे बायको. ठीक आहे, नेमकं झालं असं, 2 असे मित्र होते. ते दोघं साडी आणायला साडी सेंटर मध्ये गेले. साडी सेंटर मध्ये गेल्यानंतर मोठा 5 स्टार साडी सेंटर आहे. त्या मालकाला सांगितलं सगळ्यात भारीतल्या भारी अशा प्रकारची एक साडी लॉन्च झालेली आहे, ती साडी मला दे. दोघं मित्र सोबत गेलेले होते, दोघांचं लग्न झालेलं होतं.
दोघांसमोर साड्या टाकल्या आणि एका जणांनी साडी घेतली, दुसऱ्याने सुद्धा साडी घेतली, पण त्यातला एक जण साडी घेऊन तो दुकानाच्या बाहेर पळायला लागला. कुठं? दुकानाच्या बाहेर पळायला लागला. तो दुकानाच्या बाहेर पळत असताना मालकाला पैसे दिले नाही, काही नाही. मालक म्हणे, अरे तू कुठं पळतोय, तुमचा मित्र पळून चाललाय. त्यावेळेस त्यानं आवाज दिला, अरे रामभाऊ कुठे चालला. हे शब्द ऐकल्यानंतर तो पाठीमागून पळत पळत चालत असणार, तो पाठीमागून काय म्हटला माहितीये, त्यानं सांगितलं, आता पहिले मला घरी जाऊ द्या, ही साडी घरी नेऊ द्या. ही जर साडी घरी जात असताना थोडीफार लेट झाली आणि तेवढ्यात जर दुसरी साडी लॉन्च झाली तर ही देऊन दुसरी बी द्यावं लागेल. काय कळालं? ही साडी तर द्यावं लागेल, पण तेवढ्यात जर टीव्हीवर एखाद्या दुसऱ्या साडीची ऍड आली तर ती सुद्धा द्यावं लागेल. विढाला विढाला मालक असला तरी चाकरी बायकाची करावं लागते. दुसरं उदाहरण बघा, जीव कुणाची चाकरी करतो? जीव नीचाची चाकरी करतो. नीचाची म्हणजे आपल्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या माणसाची जीवाला चाकरी करावं लागते. आता हे उदाहरण तुम्हाला सहजासहजी पटणार नाही, म्हणजे शिकलेली मंडळी थोडासा विचार करा. मी काय सांगतो ऐका. आपल्या भारतीय संविधानामध्ये बरेचसे कायदे आपल्या जुन्या मंडळींनी ते करून ठेवलेले आहे, पण ते भोगावं आता लागतं. मला सांगा, ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं ते सगळेच गरीब आहे का हो? गरीब आहे सगळे? ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं ते सगळेच गरीब आहे का? पण ज्यांना आरक्षण नाहीये, जे ओपन आहे, ते सगळे श्रीमंत आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ईडब्ल्यूएस आणि असे इकडचे तिकडे 10% आणि 20% आरक्षण देण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आर्थिक निकषावर जर त्या ठिकाणी आरक्षण दिलं तर ते चांगलं होणार नाही. पण अवघड असं झालंय, आपल्या भारतीय संविधानामध्ये पूर्वजांनी असं काही करून ठेवलंय की ते आता आपल्याला भोगावं लागतंय. काही ती चूक म्हणायला काहीच हरकत नाही महाराज. विढाला विढाला किती जरी हुशार माणूस असला त्याला नीचाची चाकरी करावं लागते, त्याच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाची माणसाची चाकरी करावं लागते. बघा, आपल्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये 4 वर्ग पाडले जातात. बघा, अ, ब, क आणि ड असे 4 वर्ग पाडले जातात. आता 4 वर्ग पाडले जातात आणि या 4 वर्गामध्ये प्रत्येक जण कुणाची कुणाची चाकरी कशी करतो बघा. अ तुकडीमध्ये असणारा, अ वर्गामध्ये असणारा तो क्लास 1 अधिकारी, मोठमोठे अधिकारी आहे, जे हुशार आहे, चांगले चांगले, ज्यांना 100 पैकी 100 गुण मिळतात, असे मुलं अ श्रेणीमध्ये येतात. ब श्रेणीमध्ये जे आहेत ते पुढारी होतात, अर्थात ते कंपन्या टाकतात. क श्रेणीमध्ये आहे ते पुढारी होतात आणि ड श्रेणीमध्ये आहे ते गुंड होतात. आता बघा, हे 4 जणांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? अ, बरोबर की नाही? सगळ्यात श्रेष्ठ कोण? अ वर्गातला, जे क्लास 1 अधिकारी होण्याची ज्यांची पात्रता आहे. असा 1 नंबरच्या दर्जामध्ये जो मनुष्य आहे, ज्याला 100 पैकी 100 गुण आहे, सगळ्याला नोकऱ्या मिळतात का? मग ते क्लास 1 अधिकाराच्या ज्यांचा अधिकार आहे ते ब तुकडीच्या हाताखाली काम करतात. 2 नंबरचा ब तुकडीवाला कंपन्या टाकतो आणि त्या कंपन्यामध्ये काम कोण करतं? अ श्रेणीवाला काम करतो. बरं, ब तुकड्याच्या कंपन्या त्यानं टाकल्या म्हणजे तो समाधानी आहे का? त्याचं सगळं चांगलं चालू आहे का? त्याच्या कंपन्या व्यवस्थित चांगल्या चालल्या पाहिजे याच्यासाठी त्याला पुढाऱ्याच्या हाताखाली काम करावं लागतं. त्यानं जर एखादी लाल शेरा मारला तर कंपनी बंद. गेली की नाही व्हिडिओ बंद? कशामुळे गेली? मारला की नाही वरतून कुठून तरी शेरा मारला, गेली का नाही? ब श्रेणीवाल्याला क श्रेणीमध्ये आहे पुढारी, पुढाऱ्याच्या हाताखाली त्याला काम करावं लागतं. हुशार अ श्रेणीवाला आहे, ब श्रेणीच्या हाताखाली काम करतोय. ब श्रेणीवाला कंपनीचा मालक पुढाऱ्याच्या हाताखाली काम करतोय, त्याच्या पुढे पुढे त्याची चाकरी करावी लागते. आणि ऐका, पुढाऱ्याचे 3 नंबरचा जो पुढारी आहे, मग आता पुढारी जर सगळ्याचा मालक आहे तर तुम्हाला असं वाटतं का पुढारीचं सगळ्यात व्यवस्थित चालतंय? पुढाऱ्याला सुद्धा गुंडाच्या हाताखाली काम करावं लागतं. तुम्ही म्हणाल कसं? जर एखाद्या गुंडाने अशी धमकी दिली, उद्याच्या उद्या जर एवढे एवढे पैसे आणून दिले नाही तर तो पोरग शाळेतून उचलतो, तेव्हा तो लागन तेवढे पैसे घेऊन पोराला काय करू नको. मग ऐका, या असे जर कायदे आहेत तर प्रत्येक कुणाला कुणाला कुणाच्या तरी हाताखाली माणसाला काम करावं लागतं. विढाला विढाला निचाचे चाकर चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार. चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार. निचाचे चाकर चुकलिया
सुकलिया खातीमार निचाचे चाकर चुकलिया खाती मार. जीव कोणाची चाकर करतो? बायकोची चाकरी. जीव कोणाची चाकरी करतो? निचाची चाकरी. म्हणजे खालच्या दर्जाच्या माणसाची माणसाला चाकरी करावी लागते. बघा, अमेरिकेतल्या एका माणसाने असा प्रश्न, एका माणसाला आपल्या भारतातल्या माणसाने असा प्रश्न विचारला की आमच्या देशाची लोकसंख्या तुमच्यापेक्षा जास्त आहे, आमच्या देशाची लोकसंख्या एवढी असून सुद्धा आमच्या देशाची प्रगती नाही, तुमच्या देशाची प्रगती काय, एवढी मोठी काय, त्याचं कारण काय? त्यावेळेस अमेरिकेच्या माणसाने सांगितलं, तुमच्या देश हा लोकशाहीवर चालतोय, परंतु तुमच्या लोकशाहीमध्ये काही अशा अडचणी, काही अशा तरतुदी, काही अशा घटना लिहिलेल्या आहेत त्या दुरुस्ती सुद्धा होत नाही, कोणी करत नाही. त्याचं कारण आहे, जे गुणवान मंडळी त्यांना वाव मिळत नाही. तुमचे हुशार लोक आमच्या देशात येतात आणि त्यांना आम्ही वाव देतो आणि ते आमच्या देशाला मोठं करतात. लक्षात ठेवा. कळलं? दुसरा देश मोठा करण्याचं काम जर कोण करत असेल तर आपल्याच देशात, तुम्ही अमेरिकेला जा, फ्रान्सला जा, जपानला जा, जेवढे काही देश आहे या प्रत्येक देशावरची मोठमोठ्या वरती पदावरती असणारी माणसं ही आपल्या भारतातील आहे. विढाला विढाला निचाचे चाकर. माणूस आता जीव निचाची चाकरी करतो. जीव कुणाची चाकरी करतोय? बघा, जीव निचाची चाकरी करतो, बायकोची चाकरी करतो. अर्थात जीव या सर्व परिवाराची, संसाराची जीव चाकरी करतो. किती चाकरी करतो संसाराची? संसाराची एवढी चाकरी करतो की कारेदास होसी संसाराचा खर, संसाराचा खर, दुःखाचे डोंगर हो गावया, हो गावया, दुःखाचे डोंगर हो गावया, हो गावया. कालिदास होते संसाराचा दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर कालिदास होती संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर भोगावया. कालिदास होती संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर कारिदास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया, भोगावया. संसाराचा, अरे दास, तू संसाराचा दास झालाय, तू खर झालाय. अर्थात खर म्हणजे तू गाढव झालेला आहे, संसाराचा झालेला आहे आणि तुझ्या जीवनामध्ये तुला दुःखाचे डोंगर भोगावं लागणार आहे. ही सोपी गोष्ट आहे का? माणूस संसाराचा दास झालेला आहे. पहिला जीव झाला, जीव संसाराचा दास आहे, जीव बायकोचा दास आहे, जीव हा निचाचा दास आहे. ऐका, जीवाचा प्रश्न झालाय. दुसरी गोष्ट आहे, देव हा, अर्थात देवाचा जो देव चाकर आहे तो कुणाचा चाकर आहे? देव सुद्धा चाकर आहे. कुणाचा चाकर आहे? देव हा साधू संतांचा चाकर आहे, साधू संतांचा चाकर. महाराज, एखादं उदाहरण असेल, एखादं प्रमाण, उंच नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती लिखोनिया, तिसरे भाव भक्ती देखोनिया, तिसरे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भोवती, राजी पुत्र कन्या विदुराच्या भोवती, सैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, सच्चा घरी रक्षी प्रल्हादासी. उंच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती लिखोनिया, तिसरे भाव भक्ती देखोनिया, तिसरे भाव भक्ती देखोनिया. सर्व अभंग पाहून घ्या. या अभंगात देवाने कुणाकुणाची चाकरी केलेली आहे. पहिले सांगितलं जीव कुणाची चाकरी करतो. आता देव प्रमाणाशिवाय बोलणार नाही. देव कुणाची चाकरी करतो? देव साधू संतांची चाकरी करतोय. देव साधूची, संतांची, महापुरुषांची देव चाकरी करतोय. तिसरा वर्ग आहे साधू. साधू चाकर. साधू कुणाचे चाकर आहे? साधू पांडुरंगाचे चाकर आहे. साधू कुणाचे चाकर आहे? साधू हे साधू संतांचे चाकर आहे. विढाला विढाला. आणि साधू हे साधू संतांचे चाकर आहे. आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात, आम्ही त्या हरिदासांचे, त्या दासांचे, भक्तांचे आम्ही चाकर आहोत. अभंगाच्या पहिल्याच्या दास झालो हरिदासांचा, दास झालो
हरिदासाचा दास झालो दास झालो हरिदासाचा दास झालो हरिदासाचा दास झालो बुद्धी काया म्हणे बुद्धी काय म्हणे वाचा हो बुद्धी काय म्हणे वाचा तेथे प्रेमाचा सुकाळ तेथे प्रेमाचा सुकाळ बुद्धी काय म्हणे बुद्धी काय बुद्धी काय तेथे प्रेमाचा सुकाळ तेथे दास झालो हरिदासांचा बुद्धी काया मने वाचा हरिदासांचे दास आहे त्या हरिदासांच्या दासाचा मी दास झालं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. महाराज हरिदासांचे दास झाला चाकर झालात मग त्यासाठी साधनं काय वापरले महाराजांनी सांगितलं बुद्धी काया मने वाचा असे साधनं वापरले आणि या साधनाद्वारे मी हरिदासांचा दास झालो हरिदासांचे चाकर झालो महाराजांनी सांगतात. काय काय वापरलं बुद्धी बुद्धी भगवंताने आपल्याला एक सुंदर अशा प्रकारचा योग दिलाय तो म्हणजे बुद्धियोग आहे बुद्धियोग दिलाय आणि या बुद्धियोगाच्या जोरावरती माणूस काही सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. लक्षात ठेवा बुद्धियोग आहे आणि या बुद्धीच्या जोरावरती तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट माणूस या बुद्धियोगावर प्राप्त करू शकतो. विढाला विढाला महाराज म्हणतात बुद्धीचे वैभव एवढी बुद्धी आहेत ना या बुद्धीने सुद्धा मी त्या ठिकाणी हरिदासांच्या दासांचं दासत्व स्वीकारलेलं आहे. बुद्धी सहित बुद्धीने त्या हरिदासांचं दासत्व स्वीकारलेलं आहे. बघा काय करते ही बुद्धी या बुद्धीच्या जोरावरती चांगले मंडळी आज आपल्यातून निघून जरी गेलेली असली ना तर त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती त्यांनी जे नाव कमवलं ते नाव आजपर्यंत आज तागायत अमर आहे. कोणाची एवढी बुद्धी आहे बघा छत्रपती संभाजी महाराजांचं जर तुम्ही उदाहरण बघितलं ना महाराजांनी लढाया केल्या महाराज फार शूर होते या गोष्टी तुम्ही बाजूला सारून बघा महाराज किती विद्वान होते हे जर पाहिलं ना तर चांगल्याची बुद्धी सुद्धा त्या ठिकाणी बंद पडेल एवढी महाराजांची बुद्ध्यांक एवढा स्ट्रॉंग होता. किती हुशार आहे महाराजांनी संस्कृत मध्ये जे ग्रंथ लिहिले ना नखशिका शुद्धभूषण त्याच्यानंतर 7 शतक असे अनेक ग्रंथ महाराजांनी लिहिले. महाराजांनी भूषण ग्रंथामध्ये असं काही लिहून ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला जर त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही अगोदर सांगा महाराजांनी काय लिहून ठेवलं मी तुम्हाला सांगतो. बघा बांबूच्या झाडाला किती वर्षांनी फुलं येतात हो ते बरोबर आहे फुलंच येत नाही पाहिलेच नाही ना. ऐका बांबूच्या झाडाला 100 वर्षांनी फुलं येतात आणि ते बांबूचं झाड जळून जातं हे बुद्धभूषण ग्रंथामध्ये महाराजांनी लिहिलेलं आहे. विढाला विढाला कोणाला माहिती बांबूच्या झाडाला कधी यायचे 100 वर्ष आम्ही जगतो का काय महाराजांनी हे ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय. म्हणजे विचार करा किती बुद्धिवान आहे छत्रपती संभाजी महाराज. चला ज्या स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आपण बघतो सगळ्यांना श्रुत आहे. ज्यावेळेस शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये महाराज या भारताचं नेतृत्व करण्यासाठी गेले. महाराज शिकागोला गेल्यानंतर तिकडचे लोक तुम्हा आम्हाला हिनवायचे. महाराजांचे कपडे हे संन्यासी वेशातले अंगावरती भगवा वस्त्र आहे डोक्यावरती भगवा फेटा आहे आणि हे सर्व बघितल्यानंतर तिथले लोक नाव ठेवायचे कृष्णवर्ण आणि गौरवर्ण असा भेद करायचे. ते म्हणजे अरे काय आहे
शेतामध्ये काम करणारे लोक आहेत, हे गावढळ आहे, ग्रामीण भागात राहतात, म्हणून ते आपल्या भारतातल्या लोकांना हिनवायचे. आणि स्वामी विवेकानंदांकडे सुद्धा त्यांची दृष्टी तशीच होती. ते महाराजांना म्हणायचे, अरे काय फेटा घातलाय, काय भगवं का वस्त्र घालून इथे आलाय म्हणे, बुद्धू आहे म्हणे. महाराजांबद्दल अर्थात स्वामी विवेकानंदांबद्दल त्यांचा दृष्टिकोन तसा होता. पण ऐका, महाराजांची बुद्धी कशी होती स्वामी विवेकानंदांची, ते हिनवायचे. त्यात एक शिक्षक होते, त्या शिक्षकांनी त्यांचा सुद्धा दृष्टिकोन स्वामी विवेकानंदाबद्दल थोडासा वाईटच होता. स्वामी विवेकानंदाला बघितलं आणि आवाज दिला, ओ विवेकानंद इकडे या म्हणे. विवेकानंद आपली नम्रताशील, ठीक आहे काय हरकत नाही, आले, बोला काय म्हणता सर. मला तुम्हाला असं विचारायचंय, मी एक प्रश्न विचारणार, त्याचं उत्तर तुम्ही मला द्याल. हो द्याल, देईल ना म्हणे, काय हरकत नाही. स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारतायत, शिक्षकाने प्रश्न विचारला, स्वामीजी मला सांगा, तुम्ही रस्त्याने चालत असताना 2 पिशव्या पडलेल्या आहेत आणि त्या दोन्ही पिशव्यापैकी रस्त्याने चालत असताना त्या दोन्ही पिशव्या तुम्हाला दिसल्या, तुम्ही कोणती पिशवी उचलणार. स्वामीजी म्हटले, अगोदर त्या पिशवीमध्ये नेमकं काय आहे हे मी बघणार आणि मग ठरवणार ती पिशवी उचलायची की नाही. ठीक आहे म्हणे. मग त्याने ऑप्शन द्यायला सुरुवात केली. महाराज अर्थात स्वामीजीला म्हणायचं, स्वामीजी त्या 2 पिशव्या पडलेल्या, त्या एका पिशवीमध्ये आहे बुद्धी आणि एका पिशवीमध्ये आहे पैसा, या दोन्ही पिशव्यापैकी तुम्ही काय उचलणार. स्वामीजी एका क्षणात विचार न करता डायरेक्ट म्हटले, मी पैसा उचलणार. पैसा उचलणार, यामुळेच मी तुमच्या भारतीयांना मूर्ख म्हणतो. कोण म्हणलं, शिक्षक. याच्यामुळेच तुम्हाला मी मूर्ख म्हणतो मी तुमच्या लोकांना. पैसा काय उचलायचा, अरे मी जर तुमच्या जागेवर असतो तर मी बुद्धी उचलली असती. स्वामीजी हसायला लागले. स्वामीजी म्हणले, काय म्हणे माहितीये का, ज्याच्याकडे जे नाही ना तू तेच उचलतो. आता तुमच्याकडे बुद्धी नसेल म्हणून तुम्ही उचलली, माझ्याकडे पैसा नाही बुद्धी भरपूर आहे म्हणून तर इथपर्यंत आलो का नाही. विठाला विठाला 7 समुद्र पार करून तुमच्या देशात नेतृत्व करायला आलो, म्हणजे मी काय अडाणी दिसतो का तुम्हाला. भगवे कपडे पाहता गावढळ वाटतो का तुम्हाला. अरे भगवे कपडेवाले काय करू शकतात माहितीये का तुम्हाला. या भगव्या वस्त्राच्या जोरावरती पंतप्रधान होता येतं. सोपं वाटलं. ज्यानं याचा विरोध केला त्याचं सगळं खानदान मारलं जातं. विढाला विढाला ताकद आहे ताकद. करपात्री महाराजांनी सांगितलंय, सगळ्यांना लक्षात आहे, श्राप दिला होता की नाही. सोपी गोष्ट नाहीये ही. भगवं वस्त्र आहेत. महाराजांनी स्वामीजी म्हटले, माझ्याकडे पैसा कमी आहे, मी पैसा घेतला, तुम्हाला बुद्धी नाहीये म्हणून तुम्ही बुद्धी उचलली. एवढी स्ट्रॉंग असणारा बुद्ध्यांक, त्या बुद्धीच्या जोरावरती जे आपण सगळं प्राप्त करतो, त्या बुद्धीने सुद्धा मी हरिदासांचा दास झालोय. महाराज सांगतात बुद्धी. पुढे सांगितलं काया. महाराज सांगितलं हे शरीर आहे, या शरीराने मी हरिदासांचा दास झालेला आहे. शरीराने बुद्धी काया. पुढे सांगितलं मनाने, मी मनाने सुद्धा या हरिदासांचा दास झालो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. खेड जिल्ह्याचे, आपलं खेड तालुक्याचे पूर्वीचे आमदार होऊन गेले बघा, त्यांचं नाव रमेश भाऊ गोरे म्हणून, आता वारलेत ते. मी एका मोठ्या वक्त्यांच्या मुखातून ते ऐकलेलं आहे. रमेश भाऊ गोरे म्हणून एक खेड तालुक्याचे माजी आमदार होऊन गेले. त्यांचं उदाहरण ऐका कसं आहे. खेड तालुका म्हणजे आळंद श्री क्षेत्र आळंदीला तालुका खेड. त्यांचं उदाहरण असं सांगितलं जातं, जे निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ते विधानसभेमध्ये गेले. विधानसभेमध्ये गेल्यानंतर जसं आपल्याला मित्र असतात तसे त्यांनाही मित्र असतात. भाऊ मित्र असतात ना त्यांचे. मग धनुभाऊने सांगितलं, आपलं सॉरी मग भाऊने सांगितलं, भाऊ बोला ना काय म्हणता, थोडी थोडी घ्यायची का. काय सांगितलं, मित्रमंडळ काय म्हणायला लागले त्यांना, भाऊ थोडी थोडी घ्यायची का. थोडी थोडी काय घ्यायची म्हणजे स्टिंग थम्सअप. त्यांनी नाही नाही रम. भाऊने हात जोडले आणि काय हरकत आहे घ्यायला. त्याने सांगितलं, मी जरी या विधानसभेत आलो असलो, बघा एका आमदाराचे उद्गार आहे, लक्षात ठेवा, हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे आमच्या त्या महाराजांनी. मी जरी खेड तालुक्याचा आमदार असलो, निवडून आलो असेल, पण मी आज तालुक्याचा आमदार म्हणून इथं प्रतिनिधित्व करत नाही, तर ज्ञानोबराईच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी इथं आलो नाही. लक्षात कोणी सांगितले. एवढे उद्गार त्या आमदारांनी काढले. मी जरी विधानसभेला निवडून आलो असेल, पण मी मनाने मात्र ज्ञानोबराईंच्या समाधीशी जोडलेलो आहे. याला म्हणतात बुद्धी काया मने. मनाने सुद्धा मी हरिदासांचा दास झालेलो. पुढे सांगितलं बुद्धी काया मने वाचा.
या वाचेने सुद्धा, म्हणून तर सांगितलं नाही की माझी मदत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, घेतला से, छंद या नामाचा घेतला या वाचाने मी भगवंताचं नाव घेतोय, अखंड नाव घेतोय. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. या वाचेने सुद्धा मी हरिदासांचा दास झालेलो आहे. महाराजांनी सांगितलंय दास झालो हरिदासांचा, बुद्धी काया मनी वाचा या साधनाद्वारे मी हरिदासांचा दास झालोय. महाराज हरिदासांचे दास झाले, फायदा काय? अभंगाच्या चौकड्यातल्या दुसऱ्या चरण, तेथे प्रेमाचा सुकाळ ताळ मृदंग कल्लोळ. तेथे प्रेमाचा सुकाळ ताळ मृदंग कल्लोळ. समाधी कीर्तनी तेथे प्रेमाचा ताळ मृदंग. तेथे प्रेमाचा ताळ मृदंग. बुद्धी सर्व गुरुवान मंडळीसाठी एकदा जोरदार टाळा. त्याचं कारण आहे बघा, सुंदर अशा प्रकारे चौकड्या अभंगाला चरण लावले. आपल्या भारतीय संगीतामध्ये, आपल्या भारतीय संगीताचे जे मापक असतात त्याला वृत्त म्हणतात. कसे आहे वृत्त? प्रामुख्याने जुने मराठी कोशातले शब्द आहे बघा. एक ठोपी अभंग, दीडकीचे अभंग आणि चौकड्याचे अभंग, प्रामुख्याने 3 वृत्त आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकाटावरी ठेवून एका ह्या शब्दाचे जे अभंग असतात त्यांना एक ठोकी अभंग म्हटलं जातं. त्यानंतर रूप पाहता लोचनी सुख झाले व 6 जणी, 6 जणी नाही 6 जणी, कोणी सुख झाले कोणी 6 जणी. 6 जणी कशाला? कोण 6 जणी? हे 5 आणि मी एक 6? नाही नाही, 6 जणी, 6 जणी सांगितलंय. ह्यो जो अभंग आहे हा दीडकीचा अभंग आहे. आणि तिसरं सांगितलंय कोणतं वृत्त? ते सांगितलंय चौकड्या. चौकड्या म्हणजे मग काय? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जी रुची साच भावे वर्ताया. ह्यो जो अभंग आहे, या अभंगाचे जे चरण आहे ते चौकड्यामध्ये येतात. मग आजचा अभंग हा दीडकीचा नाही, हा एक ठोकी बी नाही आणि हा चौकड्या नाही. मग हा अभंग कसा आहे? या अभंगाचे 4 चरण हे दीडकीचे आहे आणि या अभंगाचं 1 चरण हे चौकडे आहे. महाराज मग एवढा मोठा खटाटोपण एवढा अडचणीत जायची काय गरज होती? त्याचं कारण सांगू का तुम्हाला? मला पाठीमागचं आठवलं, सगळ्याला तुकडे तुकडे जमा करून सरकार स्थापन केलं, म्हणलं आपण नाही करू. फक्त मी गुवाहाटीला जाणार नाही, मी तर राहणार, काळजी करू नका. विठाला विठाला अभंग दुसरं चरण हे चौकड आहे. काय सांगितलंय? तेथे प्रेमाचा सुकाळ, कुठं? दास झालो हरिदासांचा, बुद्धी काया मने वाचने त्यांचा दास झालो आणि दास झाल्याचा फायदा सांगितलाय. तेथे प्रेमाचा सुकाळ, कुठं? हरिदासांच्या जवळ. हे फक्त कुठं? हरिदासांच्या जवळ प्रेमाचा सुकाळ आहे असं मी सांगायला लागलो. हरिदासांच्या जवळ माणसाला प्रेम मिळतंय, तिथं सुकाळ आहे. मी एका जणाने सांगितलं, काय बोलता महाराज? अहो संसारामध्ये प्रेमाचा दुष्काळ आहे. ऐका, आता संसार म्हटलं का की चेहरे फुलले बा, आता काहीतरी डायलॉग सांगितलं पुन्हा. संसार म्हटल्यानंतर सगळ्याला आवडतं संसारातलं काहीतरी सांगा. संसारात प्रेमाचा दुष्काळ आहे. कसा दुष्काळ आहे? भजन करा, सांगतो. विढाला विढाला मी सांगितलं
सांगितलं संसारात दुष्काळ आहे, म्हटलं कोण कोणावर प्रेम करत नाही. कोरोना जो आला ना तो फक्त याच्यासाठीच आला, कोणाचं कोणावर खरं प्रेम आहे हे सांगायलाच कोरोना. कांद्याची लागवड झाली का? तुम्हाला तुम्ही फक्त पैसे देणार यांना माहिती. कांद्याची लागवड चालू आहे का? झाली? चालू आहे ना. कोरोना आल्यानंतर पहिला कोरोना 22 मार्चला सुरू झाला, 3 महिने चालला, मध्ये 2-4 महिने श्राद्धाच्या कीर्तनाने महाराज मंडळीला तारलं. त्याच्यानंतर परत डिसेंबर पासून कोरोना चालू झाला आणि परत जानेवारीच्या दरम्यान परत लॉकडाऊन लागलं. महाराज मंडळीला सगळ्याला असं वाटलं की आता परत कोरोना लागला तर अवघड होणार. त्या मधल्या काळात जानेवारीच्या महिन्यात सुद्धा कोरोना सुरू झाला, दुसरं लॉकडाऊन. आणि दुसरं लॉकडाऊन चालू झाल्यानंतर पहिल्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा काही अनुभव आले, दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा आले, पण पहिल्या लॉकडाऊन मध्ये सगळ्याला जास्तच चांगले अनुभव आले. कोणते आले? कुणाचाच कुणावर प्रेम नाहीये. पहिल्या लॉकडाऊनने जरा कडक सांगितलं. कसं? एक माता माऊली कांदा लावण्यासाठी शेतात गेली. कांदा लावण्यासाठी शेतात गेली, तिच्या महिला मंडळीचा तो मित्र ग्रुप असतो ना कांदा लावण्याचा, काय एकर घेते 15,000 20,000 काय हा जे असेल ते. त्यांनी तसा ग्रुप घेतलेला होता. ती मावशी सुद्धा त्यांच्यात होती आणि खुरपा घेऊन आता ते कांदा लागवड चालू असताना अचानक तिच्या पोरानं फोन केला, मम्मी पप्पाला कोरोना झाला. हे शब्द तिने ऐकले, खुरप्या सहित मारायला गेली, अजून नागापूरला आली नाही. आली का नागापूरला? हे कोणाशी केलं? अहो खिडकीतून अशी कुत्र्यासारखी भाकर टाकायच्या, घ्या भाऊ भाकर आणि खिडकी लावून घ्या, एखादा विषाणू तिकडून इकडे यायचं. म्हणजे एवढं हाल कोणा शिकवले आपल्याला? हे कोरोनाने शिकवले का नाही? मग मला सांगा, कोरोना एवढं शिकवलं, मग खरं प्रेम आहे संसारात? प्रेमाचा दुष्काळ आहे संसारामध्ये. भजन करा, अजून सांगतोय, विढाला विढाला. मी म्हणलं संसारात प्रेमाचा दुष्काळ आहे. हे शब्द आमच्या एका मित्राने ऐकले आणि ते म्हणे, महाराज तुम्हाला काय करणार आहे म्हणे संसाराचं सुख? मी म्हणलं कस काय? ते म्हणे त्याला लग्न करावं लागलं. बरं खरंय, हे मात्र खरंय. तुम्हाला काय कळणार आहे? पिंपळा खाली जेवणारे लोक तुम्ही म्हणजे, आणि तुम्हाला आमचं काय कळणार आहे? किती प्रेम असतं बायकोच्या नवऱ्याला. मी म्हणलं ठीक आहे बा, काय सांगा मी तुम्हाला? म्हटलं खरंच. म्हणे महाराज मी जर कधी कीर्तनाला गेलो आणि उशिरा जर आला ना, तर उशिरा आल्यानंतर सुद्धा कधी उशिरा येऊ द्या म्हणे, माझी बायको तांब भरून पाणी आणते, पटकन सांगितलं तुम्हाला चहा करू, दूध करू, तुम्हाला काही कॉफी वगैरे काही करायची? माझी बायको कधी कधी असं म्हणते, तेवढ्या टायमात मी घरी येतो, येण्याच्या तेवढ्या टायमामध्ये माझी बायको पटकन 4-5 वेलदोडे टाकते आणि माझ्यासाठी गरम गरम दूध गरम करून साखर टाकून 4-5 वेलदोडे टाकून दूध आणून देते म्हणे. हे प्रेम आहे संसारात. उगाच प्रेमाशिवाय होत असतं का म्हणे? तुम्हाला काय कळणार आहे? म्हणलं हे मात्र खरं आहे. म्हणलं ठीक आहे, बघू खरंच किती प्रेम आहे. मी घरी गेलो एक दिवशी कीर्तनाला जात असताना, म्हणलं वहिनी भाऊ असं सांगत होते की माझ्या बायकोचं माझ्यावर खरंच प्रेम आहे. म्हटलं कसं काय हो महाराज? म्हणलं त्यांनी असं सांगितलंय की किती जरी दमून कुठून गेलो, उशीर जरी गेलो, माझी बायको काही न बोलता पटकन त्या ठिकाणी 4-5 वेलदोडे टाकते आणि गरम त्या ठिकाणी दूध करून माझ्या ठिकाणी मला आणून देते. हे प्रेम आहे? कसलं प्रेम महाराज? ते दूध त्या ठिकाणी फुटलेलं असतं, फक्त वास येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये 4-5 वेलदोडे टाकले. याला प्रेम म्हणते? खरंच प्रेम आहे? दुष्काळ आहे प्रेमाचा. विढाला विढाला विठाला विठाला दूध साई सहित, दूध गरम केल्यानंतर ते साई सहित गरम करते. हे गिनीज बुक वर्ल्ड मध्ये नोंद करायसारखं वाक्य होते. कस काय? साय ऐका ना, नाही त्यांचं नाही, अहो दुसऱ्याचं बी सांगायला लागेल ना. एकाच सांगायला लागल्यानंतर ते म्हणणं का रोजच आमचं दूध फुटत का? लोक त्यांचे उघडे बंद करतील ना. ऐका, एक साई सहित दूध, आणि हे तुम्हाला विषय वाटतो का? साय हे कधी दूध गरम करत असले चहाला, आपल्या घरात जरी त्या ठिकाणी चहा करायची असली तर 50 वेळेस फुकावं लागत आणि मग ते दूध टाकावं. तर आता ती साय त्या ठिकाणी टाकली मी, मग म्हटलं साई सहित आणि साय सुद्धा टाकून मला दूध दिलं जातं. म्हटलं खरंच? ते म्हटलं काय भानगड, खरंच तुमचं प्रेम आहे तुमच्या नवऱ्यावरती? साई सहित तुम्ही त्या ठिकाणी गरम दूध करून देता? कशाचं गरम दूध करून महाराज? त्याचं एकमेव कारण आहे, 4-5 माश्या पडलेल्या असतात ते दिसू नये म्हणून वरून साईनं झाकलेलं. म्हणजे आहे का तुमचं प्रेम? खरं सांग, खरं प्रेम आहे? इथे प्रेमाचा दुष्काळ. संताचे ये गावी प्रेमाचा सुकाळ, संताचे ये गावी प्रेमाचा सुकाळ. सुकाळ संताची ये गावी प्रेमाचा सुकाळ.
संताची ये गावी प्रेमाचा सुकाळ प्रेमाचा नाही तळमळ दुःखलेश नाही तळमळ दुःखलेश संताजी ये गावी प्रेमाचा सुकाळ संताजी ये गावी प्रेमाचा सुकाळ नाही संताची गावी प्रेमाचा सुकाळ संताची गावी प्रेमाचा सुकाळ चालीत सुद्धा प्रेमाचं सुकाळ आहे महाराज. संताची ये पायी काय संताची गावी हा ना, तेच पाहत होतो का संताची ये गावी प्रेमाचा सुकाळ संताची ये गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश नाही तळमळ दुःखलेश संताची ये पायी प्रेमाचा हरी संताची ये गावी प्रेमाचा सुकाळ प्रेमाचा सुकाळ प्रेमाचा सुकाळ संतांच्या गावामध्ये संतांच्या सानिध्यामध्ये संतांच्या पायी संतांच्या सानिध्यामध्ये प्रेमाचा सुकाळ आहे. प्रेमे झालीला प्रभाव नाम ओ घनवला नाम ओ घनवला नाम ओ घनवला किती सुंदर आहे. संतांचे पायी संतांचे गावी संतांच्या सानिध्यामध्ये प्रेमाचा सुकाळ. ऐका दुसऱ्या चरणामध्ये सुद्धा सांगितलंय तेथे प्रेमाचा सुकाळ. कुठे? संतांच्या हरिदासांच्या हरिदासांचे जे सानिध्य आहे त्या सानिध्यामध्ये मी ज्यांचे दास झालोय त्यांच्या सानिध्यामध्ये तेथे प्रेमाचा सुकाळ. प्रेमाचा सुकाळ आहे. पुढे सांगितलंय का कशामुळे आहेत? टाळ मृदंग कल्लोळ. टाळ आणि मृदंगाचा कल्लोळ आहे त्यामध्ये सुख आहे. बघा टाळ मृदंगाचं किती महत्व आहे लक्षात ठेवा. एकच मिनिट सांगतो बघा. निवडणुकीमध्ये जे वाजवलं जातं त्याला ढोल ताशा म्हणतात. निवडणुकीमध्ये वाजवल्या जातं त्याला ढोल ताशा. तमाशात वाजवलं जातं त्याला ढोलक तुंतुन म्हटलं जातं आणि हरी कीर्तनामध्ये जे वाजवलं जातं त्याला मृदंग म्हटलं जातं. तीन आहे. प्रत्येकाचं कार्य भिन्न. ढोल निवडणुकीमध्ये ज्यावेळेस ढोल ताशा वाजवल्या जातात तर ढोल ताशा वाजवल्यानंतर त्यामध्ये काय फेकलं जातं? गुलाल. बरोबर की नाही? बरोबर. अजून बरंच काही आहे. त्याच्यानंतर तमाशामध्ये ज्यावेळेस ढोलका आणि तुंतुनी वाजले जातो त्यावेळेस खडे खडेच आहे ना, खडे खडे. आणि ज्यावेळेस कथा आणि कीर्तनामध्ये ज्यावेळेस कीर्तनामध्ये मृदंग वाजवला जातो त्यावेळेस मृदंगाचार्यांच्या डोक्यावरती मृदंगावरती आणि या कीर्तनावरती पुष्पवृष्टी केल्या जाते. हा अधिकार आहे कीर्तनाचा. लक्षात. पुढे सांगितलं टाळ मृदंग कल्लोळ. पुढे काय सांगितलंय? नासे दुष्ट बुद्धी सकळ नित्य समाधी हरिकीर्तनी. नासे दुष्ट बुद्धी सकळ. टाळ मृदंगाचा कल्लोळ आहे आणि त्या कल्लोळाने काय होतंय फायदा सांगितलाय. नासे दुष्ट बुद्धी सकळ. जो दुष्ट आहे ज्याच्या बुद्धीमध्ये काहीतरी वाईट विचार आहे खळ आहे त्याचा सुद्धा जो वाईट विचार आहे तो सुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. विढाला विढाला. बघा
अकबर बादशाह लहरी होता आणि त्या अकबर बादशाह त्याच्या दरबारामध्ये तो कायम गायनाच्या याच्या मैफिली लावायचा. मैफिली लावत असताना त्या काळामध्ये एक सुंदर असे मृदंगाचार्य होते. त्यांचा मृदंगाचा दबदबा होता. अकबर बादशाहने सांगितलं तुम्ही माझ्या दरबारामध्ये मृदंग वाजवा. त्यावेळेस त्यांनी सांगितलंय हा मृदंग मी माझ्या भगवंतासाठी शिकलोय, मी एखाद्या राजाची चाकरी करण्यासाठी नाही शिकलो. त्या मृदंगाचार्याने स्पष्ट उत्तर दिलंय आणि असं सांगितल्यानंतर राजाला राग आला. राजाने सांगितलं मी तुला फासावर देणार, तुम्ही फासावर द्या नाही तर मला मारून टाका, मी माझा मृदंग राजासमोर तुमच्या समोर वाजवणार नाही. ही मी कला माझ्या देवासाठी शिकलेला आहे. एवढी ताकद राजासमोर बोलण्याची आपल्या कलेवरती असणारा विश्वास माणसाला असला पाहिजे. नाही सांगितलं मी नाही वाजवणार. राग आला महाराज आणा म्हणे त्या मृदंगाचार्य आणि समोर सांगितलं आता लक्षात ठेव, तू नाही वाजवलं ना आज तुला हत्तीच्या पायाखाली मी देणार. घाबरलं मग, मारायसाठी नाही, काही झालं मेलं पण मी तुझ्यासाठी मृदंग वाजवणार नाही. अकबर बादशाह आहे पण शब्द मात्र मृदंगाचार्यांनी फिरवले नाही. एक असा मदमस्त हत्ती, त्या हत्तीला मदिरा पान केलंय राजाने आणि तो हत्ती समोर ठेवला आणि सांगितलं या हत्तीच्या पायाखाली मी तुला देणार आहे. आता मरणाऱ्याची शेवटची इच्छा विचारला जाते, बोल तुझी शेवटची इच्छा काय आहे? त्यावेळेस मृदंगाचार्यांनी सांगितलं माझी शेवटची इच्छा एकच आहे, या हत्तीच्या पायाखाली देत असताना मी मृदंग वाजवत असताना मला या हत्तीच्या पायाखाली द्या. ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांना मृदंग आणून देण्यात आला आणि त्या मृदंगाच्या तालामध्ये एक गज झंपा नावाचं झालं. गज झंपा कोणता? गज झंपा. ते पाहायला लागलं मलाच येत नाही मला, फक्त आपण तालाचं नाव ऐकलेलं आहे का नाही. गज झंपा नावाचा ताल, आणि तो गज झंपा नावाचा ताल त्याने वाजवायला सुरुवात केली. जो ज्याच्या डोक्यामध्ये वाईट विचार आहे, जो हत्ती त्याला मारायला येणार आहे, तो हत्ती पळत आला आणि त्याला पायाखाली घ्यायचं, तर त्या हत्तीनं तो मृदंगाचा आवाज ऐकला, त्या मृदंगाची साधना ऐकली आणि तो हत्ती त्याच्या पायावरती लोटांगण घालू लागला. सोंडेने लोटांगण घातलं, त्या मृदंगाचार्याला उचललं आणि आपल्या पाठीवरती ठेवलं. हा मृदंगाचा त्या ठिकाणी अधिकार आहे, लक्षात. अकबर बादशाह सुद्धा चकित होऊन गेला. त्याने हात जोडले मृदंगाचार्याला. ही ताकद आहे टाळ मृदंगाची. नासे दुष्ट बुद्धी सकळ, नाशवंत असणारी अर्थात वाईट विचारांनी जी बुद्धी आहे ती बुद्धी सुद्धा नाहीशी करण्याची ताकद या टाळ आणि मृदंगामध्ये सुद्धा आहे. नासे दुष्ट बुद्धी सकळ. पुढे सांगितलं काय आहे फायदा? नित्य समाधी हरी कीर्तनी. या कीर्तनामध्ये नित्य समाधी लागते. माणसाला समाधी लागते म्हणजे काय? डोळे झाकायचे, झोप घ्यायची, ती समाधी नाही. नित्य समाधी म्हणजे भगवंताचं नामचिंतन करत असताना नित्य समाधीला माणसाला त्या ठिकाणी नवे नवे समाधीचं सुख ज्यामध्ये प्राप्त होतं ती हरिकीर्तन समाधी. विढाला विढाला एवढा अधिकार या त्या ठिकाणी याचा. नित्य समाधी हरिकीर्तनी. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. बरोबर 4 चरणाचा भावार्थ 4 वाजेला पाहू आपण, काही हरकत नाहीये. म्हणून उर्वरित 10 मिनिटांमध्ये कीर्तन सेवेला पूर्ण विराम आपण या ठिकाणी देणार आहे. विढोबा रखुमाये Bye.
2 शिरा गेले म्हणजे हे हार जे आहे हे आमच्यासाठी नाही. साधू संतांचे शब्द आमच्या मुखातून जे पडतात त्यासाठी हे हार आहे, हे कीर्तनकाराला लक्षात ठेवा. हे कुणाच्या नशिबात नाही, एक गोंडच हार आहे. आज या हार कीर्तनकाराच्या गळ्यात आहेत, ही फुलं कीर्तनकाराच्या गळ्यात आहेत. काही फुलं आज तमाशामध्ये गेले असतील, काही फुलं अंत्यविधीला गेले असतील, पण आजचे हे फुलं भाग्यवान आहेत, हे कीर्तनाच्या गादीवरती कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये आहे, भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. एकदा या फुलाने, जे फुलं हारामध्ये आहेत त्या फुलांना भगवंताच्या गळ्यामध्ये असणारे जे फुलं आहेत आणि भगवंताच्या चरणापाशी पडलेली फुलं आहेत, जे चरणापासून पडलेली फुलं खाली पडले. खाली पडल्यानंतर येणाऱ्या जाणारा भाविक दर्शन घेत असताना त्या फुलावरती पाय द्यायचा. पाय दिल्यानंतर त्या फुलाला त्रास व्हायचा आणि ते पाय देणार, ज्या फुलावरती पाय दिला ते फुल भगवंताच्या गळ्यामध्ये हारामध्ये असणाऱ्या त्या फुलाला विचारू लागलं, का रे तूही फुल आहे, मी सुद्धा फुल आहे, परंतु तू भगवंताच्या गळ्यामध्ये आहे आणि आज आम्ही पायथ्याचे आहेत, कुणीतरी आमच्यावरती पाय देऊन जात आहेत, एक असं कसं घडलंय? त्यावेळेस गळ्यामधल्या फुलाने, हारामध्ये असलेल्या फुलाने उत्तर दिलंय, ज्याला भगवंताच्या गळ्यामध्ये जायचंय ना त्याला एक वेळेस सुईनं पाठीमागून टोचून घ्यावं लागतं. सोपी गोष्ट आहे, कुठंतरी टोचून घ्यावं लागतंय, सुईना टोचल्या गेलोय म्हणून आज आम्ही भगवंताच्या गळ्यात आहे. तुम्हाला जरा काही त्रास झाला तर तुम्ही तो त्रास सहन करू शकणार नाही. ज्याला मोठं व्हायचंय, समाजाचे घाव त्याने श्वासावे लागतात, तेव्हा माणूस मोठं होतं, लक्षात ठेवा. ही सोपी गोष्ट नाहीये. चला, सांगायचा मुद्दा हाच आहे की आता उर्वरित 2 चरणाचा भाव तो तुमच्या पुढे मी ठेवलेला आहे. बघा, 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी फायदा सांगितला, काय? ऐकथा हरिकथा भक्ती लागे त्या भक्ता. हरिकथा ऐकायला, साधू संतांच्या संगतीमध्ये, हरिदासांच्या संगतीमध्ये हरिकथा ऐकायला मिळते. ऐकथा हरिकथा, अभक्त असणाऱ्याला सुद्धा भक्ती त्या ठिकाणी त्याला लागू होते, त्याला तो भक्तीमध्ये रत होतो. भक्ती लागे त्या भक्ता. पुढे सांगितलंय ते कोणी फायदा काय? हरिदासाच्या संगतीमध्ये कीर्तनाचा रंग पाहायला मिळतो, कीर्तन ऐकायला मिळतो. ते कोणी कीर्तनाचा रंग पांडुरंगाच्या कीर्तनामध्ये उभा राहतो, तेथे असते देव उभा, याप्रमाणे कैसा उभा पांडुरंग. आणि हे कीर्तनाचं जे सुख आहे हे ब्रह्मादिकाला सुद्धा मिळत नाही. हे सुख ब्रह्मादिका, महाराज सांगतात, हे ब्रह्मादिकाला सुद्धा प्राप्त होत नाही, नाही म्हणे तुका. कोणतं सुख आहे? येथे प्रेमाचा सुकाळ, टाळ मृदंग कल्लोळ, नासे दुष्ट बुद्धी सकळ, नित्य समाधी हरी कीर्तने. विठो ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. 2 मिनिटं तुमच्या या ठिकाणी घेणार आहे. आता जानेवारी महिना सुरू होत आहे. बघा, या जानेवारी महिन्यामध्ये 1 वर्षापूर्वी एवढी मोठी क्रांती झाली आहे, ती क्रांती होण्यासाठी आपल्याला 500 वर्षाचं बलिदान द्यावं लागतं. आपल्या सर्वांना माहित आहे, राम मंदिर आहे आणि ते राम मंदिर पाहायची सगळ्यांना इच्छा आहे. कधीतरी आयुष्यामध्ये एकदा तरी माणसाने राम मंदिर पाहण्यासाठी जाऊन यावं अशी सर्वांना विनंती. का? तर त्यासाठी 500 लोकांनी बलिदान दिले, 500 कारसेवकांनी बलिदान दिलंय. आपल्याला कारसेवा करण्याचं भाग्य मिळालं नाही, पण आपल्याला दर्शन करण्याचं भाग्य मिळालं नाही. वृक्ष त्यांनी लावावं आणि फळं आपण खावी, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा आनंद मिळणार आहे. म्हणून नक्कीच सर्वांनी जावं. आणि ते राम मंदिर बनण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागले, या इथं बसणाऱ्या मंडप मध्ये असणाऱ्या प्रत्येक हिंदू मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की जर आपण एखाद्या दुसऱ्याच्या धर्माविषयी थोडंसं काहीतरी एखादं स्टेटमेंट चुकीचं गेलं तर आपल्याला किती त्रास होतो. पण आज आमच्या धर्मावरती ज्या वेळेस कोणीतरी स्टेटमेंट देतो, कोणीतरी बोलतोय, त्यावेळेस आपण कुठेतरी त्या गोष्टीला विरोध केला पाहिजे, बोलला पाहिजे. लोक एवढे घाबरतात काही गोष्टीला. एखाद्याने जर आपल्या धर्माविषयी काही स्टेटमेंट दिलं तर त्याला परत उत्तर द्यायला सुद्धा लोक घाबरतात. कशाला त्याला मोठं करायचं? आणि त्याला मोठं करायचं नाही म्हणून त्या ठिकाणी उत्तर नाही द्यायचं, परत त्याने तसं स्टेटमेंट देऊ नये. या गोष्टीसाठी आपण त्याला विरोध केला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावे, पण ते शेजारच्या घरात यावे, आमच्या नाही. तलवार घेऊन कोण लोकांच्या मागे लागणार आहे? संविधानाचा कायदा, संविधानाचं राज्य आहे, लोकशाही आहे, कसं व्हायचं? लोक फार घाबरतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठंतरी धर्मावरती ज्यावेळेस
काहीतरी ग्लानी येणार तर आपण स्वतः तिथं उभं राहिलं पाहिजे. म्हणून सर्वांना विनंती आहे, कीर्तन सेवेला मला पूर्ण विराम द्यायचा आहे, तर 5 मिनिटं मी तुमचे घेतोय. आजच्या तरुणांनी 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आल्यानंतर आपण नाचतो ना, दारू पिऊन नाचतो ना, त्या शिवाजी महाराजांचा एकच आदर्श जरी घेतला तर नवीन झालं का चालू. हे शिकलेल्या बायकोतून लाईटीचं काही खरं नाही होत, कधी जातील कधी येतील. म्हणजे लाईटीचं म्हणलो बाबा मी, म्हणू नका अवघड व्हायचं आहे की नाही, काय करावं जरा अवघडच. बघा आजच्या तरुणाने एकच त्या ठिकाणी आदर्श महाराजांचा घ्यावा, एकच, जास्त नाही. महाराजांचा अफजल खान फाडला ते आपण रोजच ऐकतो, कोणता आदर्श घ्यावा. परत ऐका, परकीयांची स्त्री अर्थात शत्रूच्या स्त्रीवरती सुद्धा नजर कशी असावी, दृष्टिकोन कसा असावा, हे महाराजांचा आदर्श आजच्या तरुणांनी घेतला पाहिजे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार असणारे विठोजी त्यांनी कल्याण भिवंडीवरती स्वारी केली, कल्याण भिवंडीवरती स्वारी केल्यानंतर त्या भिवंडीच्या त्या लुटीमध्ये बरंचसं सोनं ऐवज संपत्ती महाराज त्या ठिकाणी त्या विठोजींना मिळाली. ती सगळी संपत्ती राजगडावरती महाराजांसमोर पेश करण्यात आली. महाराजांनी विचारलं, विठोजी काय आहे यात? महाराज याच्यात सोने आहे, याच्यात माणिक आहे, याच्यात हिरे आहेत. महाराजांनी सांगितलं ती एक पेटी आहे, त्या पेटीमध्ये काय? ती पेटी उघडून बघितले, त्यात एक बुरखा घातलेली स्त्री त्या ठिकाणी उभा राहिली, थरथर कापायला लागली. कारण ते स्त्रीला माहिती होतं की आज आमच्या मुघलांचे जेवढे काही त्या ठिकाणी बादशाह झालेले आहेत, या बादशाच्या तावडीत जर त्या ठिकाणी परकीयांची स्त्री सापडली तर त्या ठिकाणी तिचा बलात्कार केला जातो. हे तिला माहिती होतं. तिला वाटतं माझे सुद्धा हाल असेच होणार आहे. घाबरली महाराज स्त्री, आणि स्त्री घाबरल्यानंतर तिला वाटलं आता माझं काही खरं नाहीये. महाराजांनी विठ्ठलजीला विचारलं, विठ्ठलजी कोण आहे? त्यावेळेस विठ्ठलजीने सांगितलं, महाराज मिलेंच्याची सून आहे. अनेक वर्षापासून या मिलेंच्याने आपल्या आई बहिणीची इज्जत लुटलेली आहे. आज हिचा स्वीकार तुम्ही करावा असं मी तुम्हाला विनंती करतो. हे शब्द महाराजांनी ऐकले, महाराजांच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलं. महाराजांनी सांगितलं, विठूजी अरे हे मुलांचे आणि या मुघलांनी तसे वागले म्हणून आपल्याला असं स्वराज्य तयार करावं लागलं. आज जर आपण त्यांच्या सारख्याच नालायकपणे वागलो तर उद्या लोक म्हणतील यांच्यापेक्षा मुघल बरे. महाराजांनी सांगितलं, साळंकृत या ठिकाणी यांचा सत्कार करा आणि यांना यांच्या घरी नेऊन पोहोचा. हे शब्द ऐकले आणि त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तिला सांगितलं, आतापर्यंत मी नमाज पठण करत होते ती माझ्या स्वार्थासाठी माझ्यासाठी, पण आजपासून मरेपर्यंत मी नमाज पठण करणार ते फक्त माझे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. आईचा दृष्टिकोन दुसऱ्याच्या स्त्रीबद्दल जर ठेवला तर आज तायगत शत्रू सुद्धा आपल्याबद्दल वाईट नजरेने कुठे बोलत नाहीये. म्हणून औरंगजेब सुद्धा म्हणतो, हे खुदा तेरे दरबार में मैं फरियाद करता हूँ, आपके दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला शिवाजी भोसले आपके दरबार में पेश हो रहा है. ही गोष्ट नाहीये. म्हणून हे फक्त आपल्या धर्मामध्ये घडू शकतं, दुसऱ्यांची इज्जत कशी करायची. म्हणून आज हा जर आदर्श आजच्या तरुणांनी घेतला तर पुढे बलात्कार होणार नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, ज्या राम मंदिरासाठी सुद्धा ज्यांनी कष्ट केलंय त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक छोटंसं गीत घेऊन कीर्तन सभेला पूर्ण विराम देऊ. ज्यांना भगवंतांनी 2-2 हात दिले त्यांनी आपले आपले हात वरती करायचे. सर्वांनी पाठीमागे साथ करायची, टाळ वाजायचे. फक्त 2 मिनिटं भजन होईल, गीत होईल आणि आपण कीर्तन सभेला पूर्ण विराम देणार. बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. एक साथ ताली, हाँ थोड़ा कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है अवधपुरी का धाम. बनाया है मंदिर, बन गया है मंदिर. एक साथ ज्यांना ज्यांना हात दिला त्यांनी वरती करा. या राम मंदिरासाठी अनेक जणांनी आपलं बलिदान दिलंय आणि ते बलिदान कुठेतरी आठवायची आज गरज आहे. येत्या जानेवारी महिन्यामध्ये
तसं 22 जानेवारीला मंदिराचं प्रभू रामचंद्र ज्यावेळेस प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिरामध्ये आलेत ना, तो दिवस थोड्या दिवसात त्या ठिकाणी आता येत आहे आणि 15 ते 20 दिवसामध्ये तो दिवस येणार आहे. त्या दिवशी आपण आपल्या परिवारामध्ये प्रभू रामचंद्राचं स्मरण करायचं आहे. ज्या प्रभू रामचंद्रांना आपण बाप म्हणतो, आदर्श म्हणतोय, त्यांचा आदर्श आपल्याला डोळ्यापुढे समोर ठेवून त्या प्रभू रामचंद्राचा आदर्श घ्यायचा आहे. खून तुम्हारे नाम का, नस नस में जो खून बहे, खून तुम्हारे नाम का, नस नस में जो खून बहे, खून तुम्हारे नाम का, नस नस में जो खून बहे, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का, अब हमें मुस्लिम बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम राम से प्यारा है, राम से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया प्रभु रामचंद्र भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवायचा आहे, त्यांचं स्मरण करायचंय आणि त्या दिवशी राम रक्षा स्तोत्र असेल, रामायण असेल, याचं स्मरण आपण त्या दिवशी नक्कीच करायचं आहे. एवढीच सदिच्छा व्यक्त करतो. कीर्तनासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वच मंडळींना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि आमचे योगेशजी महाराज असतील आणि आमचे महेशजी महाराज असतील, यांना या आश्रमासाठी ते आपला वेळ देत आहेत आणि आपण सुद्धा त्यांना सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. सहकार्य तर आपण करतायत, परंतु ही सोपी गोष्ट नाही एवढं मोठं कार्य उभं करायचंय. आपण पुनश्च एकदा सर्वांना विनंती आहे की तन मन धनाने आपण या ठिकाणी सहकार्य करावं, अशीच विनंती करतो. कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. कृष्णा महाराज निकम आणि माऊली महाराज शेळके चाल म्हणतील 2 मिनिट. हे सुख ब्रह्मादि का, 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 नाही नाही म्हणे तुका, नाही नाही म्हणे तुका, येथे प्रेमाचा सुकाळ, येथे प्रेमाचा सुकाळ, नाही नाही म्हणे तो का, नाही नाही म्हणे तुका, तिथे प्रेमाचा सुकाळ, टाळ मृदंग कल्लोळ, टाळ मृदंग कल्लोळ, नाशे दुर्बुद्धी सकळ, समाधी हरी कीर्तनी, समाधी हरी कीर्तनी, समाधी हरी कीर्तनी, नाथ
नासे दुष्ट बुद्धी सकळ नित्य समाधी हरी कीर्तनी आ, 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 हे नित्य समाधी हरी कीर्तनी नित्य समाधी हरि कीर्तन तिथे प्रेमाचा कल्लोळ तिथे प्रेमाचा कल्लोळ कीर्तनासाठी सर्वांनी सुंदर अशा प्रकारची साथ केलेली आहे. आमचे आदरणीय श्री हरी भक्तीपरायण पंढरनाथजी महाराज झंजाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनापूर्वक धन्यवाद आहे. सर्वच उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमासाठी सर्वच मंडळी सहकार्य करतायत. त्यांनी आता सुंदर अशा प्रकारची चाल गायली आमचे आदरणीय माऊली महाराज असतील. त्यानंतर साथ कोणी केली तर आमचे कृष्णाजी महाराज सुंदर अशा प्रकारची साथ केलेली आहे. आता नेमकं झालेलं असं आहे की अभिषेक चालू होता आणि अभिषेक चालू असताना बरेचसे नेमकं आता अभिषेक चालू असताना काय झालं, जेवण करत असताना आपलं जेवायची वेळ झाली तेवढ्यात महाराजांच्या आपलं त्या देवप्पाच्या कानावरती असं आलं की जे स्वयंपाकाची जी कढी होती ना ती सांडली म्हणून. ऐका बरं का, मला आठवलं म्हणून सांगतो मी, कढी सांडली म्हणून असं आठवलं. कढी सांडली असं आठवल्यानंतर मग त्यांना वाटलं आता कसं काय करायचं, बघ 1 घंटा कसा करायचा, 1 घंटा लागेल ना आता भाजी बनायला 200-250 400-500 लोकांसाठी. त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी अभिषेक वाढवायचा प्रयत्न केला. म्हणजे अहो पण मंत्र संपले म्हणे, वाढा म्हणे देवप्पा, मंत्र थोडे ताणून मारा म्हणे त्याचे, पण घ्याच म्हणे. देवप्पाने चालू केलंय. काय सांगितलं ते, महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करताना जे पानं लागतात ते नारळाचे नव्हते बरं का. महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना जे पानं लागतात ते लिंबाचे नव्हते बरं का. महादेवाच्या अभिषेकला जे पानं लागतात ते कपाशीचे नव्हते बरं का. महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी जे पानं लागतात ते आंब्याचे नव्हते बरं का. महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करताना जे पानं लागतात ते पानं अजून कोणते झाड काय बदामाचे नव्हते बरं का. काल चालू केलंय, जेवढे वृक्ष आहे का आपल्या आयुर्वेदामध्ये सगळे वृक्ष सांगितले त्या महाराजांना. कानात इकडून 1 2 3 पानं सांगायची, इकडून 2 3 पानं सगळ्यांना सांगितलं. मग नंतर तिकडून आवाज आला, महाराज जवळजवळ आता उकळी फुटायला लागली. मग त्यांनी सांगितलं महादेवाच्या पिंडीवरती जो अभिषेक करण्यासाठी जे पानं लागतात ते पानं बेलाचे होते बरं का. झालं असं नाही काय, स्वयंपाक वगैरे झालेला आहे, सर्वांना भोजनाचा आनंद मिळणार आहे. मला जर अगोदर थोडासा टाइम दिला असतो तुम्ही 2-3 घंटे आपण सोडलंच नसतं. सर्वच मंडळी उपस्थित आहे, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि बोला. विठाला जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली पुढे वेरी वा पुढे उतरी. नाही विचारिला अधिकार निराश महाराज तुम्ही मंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान. बसा, सर्व टाळकरी मंडळ खाली बसा. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय वंदनीय वैकुंठवासी बाळासाहेबजी महाराज सुकाशे यांच्या 8व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी नागापूर आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या सश्रद्धा अंतकरणाने चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. या नामसप्ताहामधील आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या परिसराचा वैभव हिंदू धर्मभूषण श्री हरिभक्तपरायण अमोलजी महाराज पाटील यांनी सुंदर असं या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. वेळेत येऊन आपण या ठिकाणी आम्हाला ज्ञानदान केलं त्याबद्दल आपले आश्रमाच्या वतीने धन्यवाद आहे. उद्या सर्व कार्यक्रम नेत्याने होऊन उद्या 10 ते 12 या वेळेमध्ये श्री हरिभक्तपरायण माई महाराज सुकाशी यांच्या श्री मुखारविंदातून संत चरित्र कथा या ठिकाणी होणार आहे. त्याचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आणि उद्या
ठीक 7 ते 9 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध विनोदाचार्य कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण मच्छिंद्रजी महाराज निकम सलाबतपूरकर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यादेवी नगर यांचं सुंदर असं श्री हरिकीर्तन या आश्रमाच्या भव्यदिव्य प्रांगणामध्ये होणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्यायची. तसेच आज या ठिकाणी श्रीमान पांडुरंग विठ्ठलराव पाटील सोकाशे यांच्याकडून सकाळी नाश्ता झालेला आहे. आता या ठिकाणी लगेच श्री हरिकीर्तन झाल्याच्या नंतर जो आपल्याला महाप्रसाद आहे तो पांडुरंग विठ्ठलराव पाटील सोकाशे यांना विनंती आहे, आपण आपलं अन्नदानाचं श्रीफळ या ठिकाणी येऊन घेऊन जायचं आहे. लवकरात लवकर चला. त्यानंतर आता यांचं अन्नदान आहे, त्यांचे नावं मी या ठिकाणाहून सांगतोय. त्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपण या ठिकाणी येऊन श्रीफळ घेऊन जा. सुदामराव पाटील दुबिले, मदनराव पाटील दुबिले, उत्तमराव पाटील दुबिले, बद्रीनाथ पाटील दुबिले, रामभाऊ पाटील दुबिले, लक्ष्मण पाटील दुबिले, विजय पाटील